मिरजेत आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या विकास कामांच्या धडाक्याने मिरजकर नागरिक सुखावले। प्रभाग 5 मधील 2,06,00,000च्या विकास कामांचा सुशांतदादा खाडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ। जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात विकास कामांचा धडाका सुरू केला असून मंगळवारी मिरजेतील प्रभाग क्रमांक 5 मध्ये नगरोत्थान योजना अंतर्गत तब्बल 2,06,00,000 रुपयांच्या 16 विकास कामांचा शुभारंभ युवा नेते सुशांतदादा खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। सलग तिसरे दिवशी विकास कामांचा धडाका पाहून मिरजकर नागरिक सुखावले असल्याचे चित्र दिसून आले। आमदार खाडे यांनी याच प्रभागातील अन्य 2 कामासाठी 45 लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामेही तातडीने सुरू होणार आहेत। 3 दिवसात 3 प्रभागात कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन झाल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे। मंगळवारी प्रभाग 5 मध्ये संपन्न झालेल्या विकास कामांच्या शुभारंभामध्ये बोलवाड रोड, लक्ष्मीनारायण पार्क, बोलवाड रोड, स्वामी समर्थ कॉलनी, बोलवाड रोड, जिजामाता कॉलनी, म्हैसाळ रोड, सिद्धेश्वर कॉलनी येथील अंदाजे 2,06,00,000 रुपयांच्या 16 विकास कामांचा समावेश आहे। या सर्व कामांचा शुभारंभ युवा नेते सुशांतदादा खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। यावेळी भाजप नेते सुरेश बापू आवटी, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, संजय मेंढे, सौ बबिता मेंढे, करण जामदार, युवा उद्योजक मयूर निकम, भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, भाजप पूर्व मंडल अध्यक्ष चैतन्य भोकरे, अमित पिसे, अप्पा झांबरे, राकेश शिंदे, सौ अनिता हारगे, कल्पना म्हस्के, भाजप जिल्हा चिटणीस बाबासाहेब आळतेकर, मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक, कुंदन भोरावत, बापू नाईक, संभाजी नाना मेंढे, मिलिंद भिडे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 5 मधील विस्तारित भागातील रस्त्याची दुरावस्था झाली होती। गेले कित्येक वर्ष नागरिकांना चिखलातून प्रवास करावा लागत होता। आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी हे रस्ते करून नागरिकांना दिलासा दिला आहे। त्याबद्दल आज नागरिकांनी युवा नेते सुशांतदादा खाडे यांचा सत्कार करून आभार मानले।